सांगलीमध्ये आईच्या निधनानंतर 7व्या दिवशी उत्तर कार्य घेतल्यानं भावकीनं डुबल कुटुंबाला बहिष्कृत केलं। गेले 8 महिने त्यांना कोणत्याही कार्यामध्ये सामावून घेतलेलं नाहीये। तासगाव तालुक्यातल्या धुळगाव इथे हा प्रकार घडलाय। या संदर्भात तासगाव पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीसाठी 27 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्हा राजकीयदृष्ट्या ढवळून निघाला आहे। विधान परिषदेसाठी काँग्रेसने सतेज पाटील यांना उतरवलं तर त्याच्या विरोधात काँग्रेसचे बंडखोर आमदार महादेवराव महाडिक हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणामध्ये आहेत। पिंपरी चिंचवडमधल्या काळभोर नगर पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या हत्येनंतर या वॉर्डामध्ये पोटनिवडणूक होती आहे। राष्ट्रवादीने टेकवड्यांच्या पत्नी सुजाता टेकवडे यांना उमेदवारी दिली आहे। भाजपनं गणेश लंगोटे यांना तर शिवसेनेनं विजय गुप्ता यांना उमेदवारी दिली आहे। राज्याचा कृषी विकास दरावर केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली आहे। देशामध्ये रोजगारभिमुख अर्थव्यवस्था उभी करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय। अकोला इथं मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। मुंबईमध्ये बांद्रा इथं पार पडत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशच्या सुवर्णमहोत्सवी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। विरोधकांवर त्यांनी यावेळी चांगलीच तोफ डागली। विरोधकांनी कोणत्याही जनसंघटना उभ्या केल्या नाहीत पण देशामध्ये विविध माध्यमातून असमंजसपणाची भावना निर्माण केली असं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं। येत्या 3 जानेवारीला पुण्यामध्ये एक इतिहास घडणार आहे। शिवशक्ती संगम या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुमारे 1.5 लाख स्वयंसेवक पूर्ण गणवेशामध्ये सहभागी होणार आहेत। संघटनात्मक ताकद तसंच व्यवस्थापनात्मक कौशल्याचा आविष्कार ठरू पाहणाऱ्या या कार्यक्रमाची तयारी आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। निर्यात मूल्य रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केलेलं आहे। निर्यात मूल्य पूर्णपणे रद्द केल्यानं सध्या 1000 रुपये प्रति क्विंटल असलेला दर 1500 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे आणि याचा शेतकऱ्यांना फायदा होईल। दरम्यान कांद्याचे घसरणारे बाजारभाव सावरण्यासाठी हा निर्णय किती उपयोगी ठरेल यासाठी मात्र 4 दिवस वाट पाहावी लागणार आहे। इंदापुरातल्या रत्नपुरी मळ्यावर काही दिवसांपूर्वी 2000हून अधिक एकर जमीन सरकारनं संयुक्त शेती करार पद्धतीनं काही जणांना दिलेली होती पण ही जमीन देताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप इथले खानकरी शेतकरी भीमराव निकम यांनी केलाय। याबाबत निकम यांनी महसूल मंत्री यांच्याकडे तक्रार केली होती आणि याच तक्रारीवरून महसूल विभागानं या कराराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत। मुरबाड तालुक्यातल्या कान्हर्ले गावाची समृद्ध गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे। या गावामधल्या गावकऱ्यांनी वन विभागाच्या मदतीनं उघड्या माथ्याचे डोंगर वृक्षांनी बहरून टाकले। संरक्षित 365 एकर जंगल आता घनदाट झालेले आहे। गावकऱ्यांनी श्रमदानातून वनतळ आणि वनबंधारे बांधल्यानं गावाचा पाणी प्रश्न देखील सुटलाय। कोल्हापूर जिल्ह्यामधल्या येळवण-जुगा इथल्या वन विभागाच्या 661 एकर जमिनीमध्ये वारणा मिनरल्स कंपनीला दिलेली बॉक्साईड उत्खननाची परवानगी उच्च न्यायालयानं रद्द ठरवली आहे आणि त्यामुळे या बॉक्साईड खाणीवरील काम आता थांबवण्यात आलेलं आहे। वन विभागानं या जागेचा पंचनामा केला आहे। गेल्या 3 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर मासेमारी ठप्प आहे। उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाणं मुश्किल झालंय। दापोलीमधल्या हरणे, रत्नागिरीतल्या मिरकरवाडा, जयगड या बंदरामध्ये बोटी नांगरून ठेवल्यात। वेगवान वाऱ्यामुळे नौका पाण्यामध्ये स्थिर राहू शकत नाहीयेत आणि त्यामुळे मच्छीमारी व्यवसायाला सध्या ब्रेक लागलाय। देशाचे मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये यंदाच्या वर्षी थंडीचं प्रमाण कमी असल्याचं दिसून येत आहे। सध्या महाबळेश्वरच्या तुलनेमध्ये नाशिकचं तापमान खूपच खाली गेलंय। नाशिकची थंडी उत्तरेच्या लाटेमुळे आहे तर महाबळेश्वरची थंडी गुलाबी असल्याचं इथले स्थानिक सांगता आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये पारा रोज नीचांक गाठतोय। थंडीचा जोर वाढत चालल्यानं दैनंदिन जीवनावर याचा परिणाम होताना दिसतोय। दिवसभर शहरामध्ये गावांमध्ये शेकोट्या पेटलेल्या दिसतात। निफाडमधलं तापमान 5 अंशांवर जाऊन पोहोचले। निफाडमधल्या कुंडेवाडीमध्ये गहू संशोधन केंद्रामध्ये पारा 5 अंशांच्या खाली पोहोचलाय। जनावरं सुद्धा थंडीनं गारठल्यानं त्यांच्या दूध उत्पादनावर थंडीचा परिणाम झालेला पाहायला मिळतोय।
पर्यटक सध्या महाबळेश्वरमध्ये येत असले तरी वाहतूक कोंडीमुळे पर्यटक पुढे वैतागले देखील आहेत। अरुंद रस्ते, वाहतुकीचं नियोजन नसल्यामुळे इथं वाहतूक कोंडी होतीये आणि त्यामुळे महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक नाराजी व्यक्त करताना दिसतात। महाराष्ट्रातलं आद्य शक्तीपीठ म्हणून ओळखलं जाणारं सप्तशृंगी देवीचं मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं होणार आहे। गेल्या महिनाभरापासून सप्तशृंगी गडावर दरड प्रतिबंधक जाळी बसवण्याचं काम सुरू होतं आणि त्यामुळे भाविकांसाठी मंदिर 1 महिन्यासाठी बंद ठेवण्यात आलेलं होतं। गडाच्या पहिल्या पायरीवर देवीच्या दर्शनाची सोय करण्यात आलेली होती। जवळपास 23 कोटी रुपये खर्चून 25 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आलेलं हे काम आता पूर्ण झालेलं आहे। मुंबईतल्या लोकलमध्ये दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि त्यामुळे होणारे अपघात यावर तोडगा काढण्यासाठी मध्य रेल्वेनं लोकलच्या डब्यामध्ये प्रायोगिक तत्वावर काही बदल केलेत, ज्यामध्ये मेट्रोच्या धर्तीवर सीट्स आहेत आणि त्यामुळे 112 प्रवासी अधिक या डब्यामध्ये सामावले जाऊ शकतात। तर लोकलच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूच्या सीट्स या काढलेल्या आहेत, त्यामुळे 56 प्रवासी या डब्यामध्ये सामावले जाऊ शकतात। अवैध धंद्यांविरोधात माजी गृहमंत्री स्वर्गीय आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी आंदोलन सुरू केलेल्या तासगाव तालुक्यामधल्या मटका, जुगार, दारू अशा गोष्टी अवैधरित्या सुरू आहेत आणि यावर शासनानं कडक कारवाई करावी या मागणीसाठी तासगाव पोलीस ठाण्याजवळ लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आलं। या आंदोलनामध्ये महिला आणि पुरुषांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपला सहभाग नोंदवला। कोल्हापूरची जान असलेल्या रंकाळा तलावाची जैवविविधता धोक्यात आली आहे। रंकाळा वाचवण्यासाठी 1988 पासून आंदोलनं केली जात आहेत। रंकाळा तलाव संवर्धन समिती यासाठी अविरत आंदोलन करतेय, पण पालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेते आणि या परिस्थितीला पालिका प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पालिका प्रशासनाला जागं करण्यासाठी कोल्हापूरकरांनी अशा प्रकारे मोठं आंदोलन केलं। अंबरनाथ नगर परिषदेच्या मोरोनी प्रभागातले शिवसेनेचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। अंबरनाथ मोरोली रस्त्यानं बाईकवरून जात असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी चॉपर आणि तलवारीसारख्या धारदार शस्त्रानं त्यांच्यावर हल्ला चढवला। या प्राणघातक हल्ल्यामध्ये रमेश गुंजाळ यांचा मृत्यू झालेला आहे। गुंजाळ यांच्या हत्येनं अंबरनाथ परिसरात खळबळ माजली। तब्बल 13 वर्ष लालफितीचा कारभार आणि 4 वर्ष बांधकामानंतर मुंबई पोलीस आयुक्तालयाची अद्ययावत अशी इमारत आता तयार झालेली आहे। येत्या सोमवारी म्हणजेच 28 डिसेंबरला मुख्यमंत्री या नवीन इमारतीचं उद्घाटन करतील। नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नक्षलवादी GN साईबाबानं नागपूरमध्ये आत्मसमर्पण केलं। दिल्लीमधल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या इंग्रजी विषयाचा प्राध्यापक असलेल्या साईबाबाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं 48 तासांमध्ये आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते। साईबाबाच्या जामिनाची मुदत संपल्यानंतर तो शरण आला नसल्यानं न्यायालयानं यासंबंधीचे आदेश दिलेले होते। शहापूर बाजारपेठेतल्या शब्बीर अँड सन्स हार्डवेअर या 3 मजली दुकानाला शुक्रवारी संध्याकाळी भीषण आग लागली। या आगीमध्ये दुकान जळून खाक झालं। दुकानाच्या बाजूला असणारी 2 दुकानंही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। जुना पुणे मुंबई महामार्गावर झालेल्या 2 वेगवेगळ्या अपघातामध्ये एकूण 4 जणांचा मृत्यू झालाय। पहिल्या अपघातामध्ये वडगाव मावळ इथं जांभूळ फाटा इथं पुण्यावरून मुंबईला जाणारी मारुती व्हॅन रस्त्याच्या कडेला असणाऱ्या डिव्हायडरला धडकली। या अपघातामध्ये 2 जण ठार झाले तर 8 जखमी झाले। तर लोणावळ्यामध्ये टँकरला रिक्षा मागून धडकल्यानं झालेल्या अपघातात 2 जण ठार झाले। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।